भोंदू अशोक खरातवर आता आणखी एक नवा गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती होती। या बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक झाली आहे। अशोक खरातसह संचालक मंडळावर त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, भोंदू खरातवर आणखी एक नवा गुन्हा दाखल झालेला आहे। आर्थिक गैरव्यवहारासंदर्भातला हा गुन्हा आहे। नक्कीच, खरं तर आपण आता बघत होतो की अशोक खरात याचे पाय अजून खोलावर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता पुन्हा एक गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये जगदंबा ग्रामीण बिगर शेतकरी पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावरती 32 बनावट खाती उघडण्यात आलेली होती आणि या संदर्भामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या बनावट खात्यातून तब्बल 57,90,000 रुपयाची फसवणूक केल्याबद्दल ही तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। आणि विशेष बाब म्हणजे अशोक खरातसह संचालक मंडळावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशोक खरात यांनी फसवणूक केल्याबद्दलचे गुन्हे दाखल होत असताना आता पुन्हा एकदा नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये देखील पुन्हा एक गुन्हा हा फसवणुकीचा दाखल झालेला आहे।